पण सर ती हे का विसरते की ती एक चांगली प्लेयर आहे? नाही विसरले, रादर ती एक चांगली प्लेयर आहे, हाच तर मोठा प्रॉब्लेम. कार्तिक, जी ऍव्हरेज माणसं असतात ना ते डिफीट सहज एक्सेप्ट करतात, कारण त्यांना कुठेतरी जाणीव असते त्यांच्या ऍव्हरेज असण्याची. पण श्रुतीसारखे जे एक्स्ट्रॉर्डनरी प्लेयर्स असतात ना त्यांना हे पचवणं जड जातं, कारण त्यांनी फक्त विनिंगचा विचार केलेला असतो, डिफीटचा कधीच केलेला नसतो. पण मग जर असं झालं तर ते पेटून उठतात किंवा शेलमध्ये जातात. आणि अनफॉर्च्युनेटली श्रुती शेलमध्ये गेली. तिला सारखं असं वाटतंय की आपण 110% देऊन सुद्धा आपल्या हाताला काही लागलेलं नाही. ओके, हे असं आहे. पण सर मग आता काय करायचं? म्हणजे हे अजून किती दिवस? तू काळजी करू नकोस, ती यातनं बाहेर पडेल. तिचं इन्स्टिंक्ट तिला स्वस्थ बसू देणार नाही. ती हे जे काय वागते ना ती फक्त एक फेज आहे. मी तुला मागेही सांगितलं होतं की तिला आधाराची गरज आहे. सर मी तिला सपोर्ट करतोच आहे, पण ती रिस्पॉन्सच देत नाहीये. तू सपोर्ट करतोयस असं तुला वाटतंय, पण तू पुश करतोयस. नको करूस. हे बघ, आपल्या दोघांना गुड कॉप बॅड कॉप खेळावं लागणार. आणि लेट मी बी द बॅड कॉप, कारण मला त्याची सवय आहे. हे बघ, तू माझ्यासारखा वागलास ना तर तिला हील व्हायला आणखीन वेळ लागेल. तुझा हेतू जरी चांगला असेल तरी जबरदस्ती करू नकोस. तू तिच्याशी प्रेमानं बोल, तिच्या कलानं घेऊन तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर. यू आर राईट. मी आता हे असंच करेन. मी माझ्या का नाही लक्षात आलं? पण बरं झालं ना, त्या निमित्ताने तू मला भेटायला तरी आलास. कार्तिक, श्रुती गप्प बसणारी मुलगी नाही, ती सुपर पॅशनेट आहे. आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. हो सर. सर मला खरंच खूप हलकं वाटतंय तुम्हाला भेटल्याने. आणि आता तुम्ही म्हणालात ना, मी तसा अप्रोच बदलून बघेन. तिचा लुझर गेअर नक्कीच बदलायला लागेल. गुड. श्रुती, श्रुती उठ. कम ऑन श्रुती. श्रुती यू कॅन डू इट. कम ऑन यार, ट्राय कर. उठ. कम ऑन, कम ऑन श्रुती. कम ऑन श्रुती. श्रुती कम ऑन. श्रुती उठ. नाही जमत आहे. श्रुती, अगं काय झालं? दचकलीस का? स्वप्न पडलं का? खूप वाईट स्वप्न होतं. मी ना रिंग मध्ये मार खाऊन पडले होते आणि काउंटडाऊन सुरू होता. मला खूप प्रयत्न करून सुद्धा उठताच येत नव्हतं. तू सुद्धा होतास तिथे. तू तिकडे जवळ आलास माझ्या आणि मला चेअरअप करण्याचा प्रयत्न करत होतास. पण बरं बरं, रिलॅक्स. रिलॅक्स. तुला पाणी देऊ का? नक्की? हे बघ श्रुती, स्वप्न होतं ते. एवढा विचार करू नकोस. आणि मी आहे आणि असणार आहे नेहमी. हे बघ, ही फक्त एक फेज आहे आणि त्या मॅच हरल्यामुळे तुला सगळं निगेटिव्ह वाटतं. पण एक सांगू तुला, तू जेवढा जास्त विचार करशील ना तेवढी जास्त अडकत जाशील यात. पण हे बघ, यावर मात करावी लागेल. यातून बाहेर पडावं लागेल. ही फेज जाईल ग, आणि ती जाण्यासाठी आपण दोघं मिळून प्रयत्न करू. आणि या सगळ्यात मी तुझ्या सोबत आहे नेहमी. इट्स ओके. आसावरी. हो, अगं, किचन मध्ये तो मिठाईचा बॉक्स कोणी ठेवलाय ग?
हा, रांगणेकर वहिनी आल्या होत्या. त्यांच्या मिस्टरांचं प्रमोशन झालंय म्हणून देऊन गेल्या. झालं का बाई एकदाच? बरं झालं, गेली 10 वर्ष ऐकतोय आपण. खूप खुश होत्या. म्हणाल्या देवी पावली एकदाची. अहो, नवस केला होता त्याच्यासाठी त्यांनी. अरे बापरे. जाणार आहेत आता कोकणात नवस फेडायला. वासावरी, आपला नवस फेडायचा राहिला ना. कुठला नवस? अगं महालक्ष्मीचा. तुम्ही बोलला होतात का? कार्तिकच्या लग्नाच्या आधी बोलले होते, लग्न सुरळीत पार पडू दे, कुठलंही विघ्न येऊन देऊ नकोस. लग्नानंतर हा सगळा गोंधळ सुरू झाला आणि माझ्या डोक्यातनच गेला. एक काम करूयात का, उद्याच जाऊन येऊयात का? लक्षात आलंय तर पटकन नवस फेडून येऊया. 5 नारळ घेऊयात, ओटीचं सामान आहे, साडी घेऊया आणि गरिबांना वाटायला काहीतरी घेऊन जाऊ. हो चालेल. अहो नाही वहिनी, उद्या नाही जमणार मला. का? अहो डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, माईंना घेऊन जायचंय. तुम्ही इराला नेता का? हिराला म्हणलं ना एका पायावर तयार होईल, पण कॉलेज बुडेल आणि आधीच अटेंडन्स कमी. जाऊ दे, मी आपली एकटीच जाऊन येईन. ठीक. आई मी आले तर चालेल का? म्हणजे मी येऊ का तुमच्या बरोबर? अगं हो चालेल ना, पण खरंच येशील का? हो. आणि तुम्ही आमच्याच लग्नासाठी नवस बोलला होतात ना, मग मी सुद्धा येते. मी प्रत्यक्ष देवीला भेटून सांगते की बघ कसं सगळं छान चालू आहे तुझ्या आशीर्वादाने. अगं श्रुती, पण आपल्याला सकाळीच जावं लागेल. हो ठीक आहे ना. अगं पण मग ट्रेनिंगचं काय? ते मी करेन ऍडजस्ट. ते सगळं खरं आहे, आधीच खंड पडलाय, आता परत माझ्यामुळे. अहो आई, एवढं सगळं सामान घेऊन तुम्ही एकट्या जाणार आहात का? आणि ते इतक्या लांब. मी येते. नक्की? हो नक्की. आई हे कुठे ठेवू? अगो काय हे, केवढं सामान घेऊन आलीस? थांब 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 थांब. कुठे जाऊन आलीस एवढी? तरीच मी आसावरीला मगापासून म्हणते मुलगी गेली कुठे म्हणून. हो खरेदीलाच गेले होते. काय घेऊन आलीस एवढं? ते उद्याचं सामान आणायला गेले. तुला माहितीये नक्की काय लागतं? हो म्हणजे तसं बेसिक माहिती होतं, आणि तुम्हाला फोनवर बोलताना ऐकलं होतं ना मी. मग मी आत्याला फोन केला, तिला थोडंसं विचारलं, मग ताईला फोन केला, तिला थोडं विचारून घेतलं आणि मग जमेल तसं आणलं. पण तुम्ही एकदा चेक करून घ्या, म्हणजे काही राहिलं असेल ना तर मी आता लगेच परत जाऊन आणते, आणि काही जर का बदलायचं असेल तर तसं मी त्या माणसाला सांगून आले बदलता येईल. हो हो, जरा तरी श्वास घे आधी. एवढं आपणून घेऊन आली आहेस ना, आता बदलायची काही गरज नाही. थोडं कमी जास्त झालं असेल बघू आपण. जा फ्रेश हो, मी चहा घेऊन येते. मी करते ना चहा. अगं नको बेडा बाई, एवढं सगळं करून आली आहेस ना काम, आता नको. जा फ्रेश हो, मी आणते चहा आणते. चालेल. बात बात जास्त नाही देते. बरं ऐक ना मधुरा, उद्या मला डबा देऊन. का? सटर फटर खायचं असेल ना बाहेर जाऊन? नवऱ्याच्या बाबतीमध्ये काय वाईटच विचार कर. हा, उद्या डबा देऊ नको असं सांगतोय, कारण मी उद्या दुपारी जेवायला घरीच आहे. का? हाफ डे घेणार आहे? नवऱ्याचं बोलणं पूर्ण होऊच द्यायचं, असं प्रण वगैरे केलेलं असतो का तुम्ही बायकांनी? बोला बोला. काय नाही, उद्या माझी इथे जवळच मीटिंग आहे, मग घरी येईन, जेवीन आणि जाईन मी मीटिंगला. तुमच्या वेळेला तुम्ही घरी या, पण आमच्यापैकी कोणी घरात नसेल. कुठे चाललात तुम्ही? खरेदीला? बायकांना काय दुसरे कामधंदे नाहीत का? आता मला पूर्ण बोलून द्याल? बोला. आसावरी माईंना घेऊन डॉक्टरांकडे जाणार आहे आणि इरा कॉलेजला जाणार. तू कुठे चालली? महालक्ष्मीला. महालक्ष्मीला? आणि श्रुती? माझ्या बरोबर येते. महालक्ष्मीला? हो य. तुला काही ट्रेनिंग बिनिंग काही नाही उद्या? मी तिला विचारलं होतं, पण मला म्हणली मी ऍडजस्ट करीन. मला खरंच कौतुक पटलं मुलीचं.
म्हणून म्हणाली मी येते आई तुमच्या बरोबर म्हणून. सगळं सामान एकटी जाऊन घेऊन पण आली. वाईट वाटलं मला. आतापर्यंत उगाच तिच्या मागे लागले होते, बॉक्सिंग सोड म्हणून. थोडस तिच्या कलाकलांनी घेतलं असतं ना, तर आत्ता जशी त्या बॉक्सिंग मधनं ती बाहेर पडतीये ना, तशीच बाहेर पडली असती. आता बघा कसा छान स्वयंपाक करते, घराकडे लक्ष देते. आपल्या घरात छान रमेल ही मुलगी. छान. म्हणजे तिला असं घरात रमवायचा, तिला घरातच ठेवायचा चोख प्लॅन केलेला आहे. असं काही मी करणार नाहीये, अजिबात नाही. आम्ही घरात बसलो तेवढं खूप आहे. एवढी छान शिकलीये, कुठेतरी आता तिने जॉब करावा एवढीच इच्छा आहे माझी. कसं होतं, घर सांभाळता येतो, मनासारखं काम करता येतं, दोन्ही गोष्टी होतात ना. आणि त्यातून तिला जॉब करायचा नसला तरी माझी काही हरकत नाही. छान घर सांभाळते, ते सांभाळावं ती, मुलाकडे लक्ष देईल माझ्या. आता या हाणामारीच्या गेम मधनं बाहेर पडली आहे ना, चांगले आहे हो. 24 तास डोक्यात ते बॉक्सिंग. आज काय स्टेट लेवल आहे, नंतर काय नॅशनल लेवल आहे, सिलेक्शन होत आहे नाही होत आहे. 24 तास फक्त डोक्यात तेच विचार. चला, सगळ्यातनं बाहेर पडली, उत्तम. मधुरा, काय झालं? नाही खरंच जाऊ दे. नाही, तुला नाही कळणार. न कळलेलंच बरं. झोपा आता. श्रुती, उद्या जर आपण क्लबला जायला लवकर निघूया. मला मध्ये वाटते काम. उद्या मी नाही जाते क्लबला. का? उद्या काय? अरे उद्या मी आईंबरोबर महालक्ष्मीला जाते. त्यांना मी तसं प्रॉमिस केलं होतं ऍक्च्युली. अगं पण ही चांगली आहे साडी. चांगली आहे काय? चांगली आहे. ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट का बाहेर काढून ठेवायचं सोडून तू साडी का बाहेर काढतेस? फरक कळतो का स्वतः मधला? अरे आता मंदिरात का मी ट्रॅक पॅन्ट घालून जाऊ का? अगं पण प्रॅक्टिस सोडून मंदिरात जायचंच कशाला? तुला दुसरा विषय नाहीये का बोलायला? नाहीये, आणि असेल तरी मला बोलायचा नाही. आणि मला या विषयावर बोलायचं नाहीये. आपण नको चर्चा करायला. तू सोडून दे माझ्या मागे लागणं. एक मिनिट. का सोडू? हे बघ, स्वप्न फक्त तू एकटीने पाहिलेलं नाहीयेस, मीही पाहिलंय तुझ्यासाठी. आणि माझी बायको नॅशनल्स जिंकतेय हे स्वप्न जोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर दिसतंय तोपर्यंत कसं सोडू? आणि खरं तर हे स्वप्न तुझ्याच डोळ्यातलं, श्रुती. आता मला दिसू नये म्हणून नजर चोरतेस. माझ्याकडे बघ. कार्तिक प्लीज. स्वप्न ना आपसुक तयार होत असतं, ते असं लादायचं नसतं. नको ना माझ्या मागे लागूस असा. नको लादूस अशा गोष्टी माझ्यावर. मला माहितीये मी काय करतेय ते. नाही, तुला नाही माहित. तुला असं वाटतंय की तुला माहित आहे, पण तू या सगळ्यापासून खरं तर पळतेयस. प्लीज मला असं फोर्स करू नकोस. हे माझं बॅटल आहे, ते मलाच लढायचंय. एवढं कळतंय सगळं? कळतंय ना? मग वळत का नाहीये? श्रुती, या जगात खूप कमी माणसं आहे ज्यांना त्यांचं पॅशन करिअर मध्ये बदलण्याची संधी मिळते. आणि त्याहूनही कमी माणसं आहे जी ते जे करिअर करतात त्यामध्ये ब्रिलियंट असतात. श्रुती, तू आजही ब्रिलियंट आहेस. हा, त्या मॅच मध्ये तुझी जी अपोनंट होती ती तुझ्यापेक्षा थोडी जास्त ब्रिलियंट होती. पण असं होऊ शकतं ना ग? तू नाही का आजपर्यंत कोणाला हरवलंय? त्यांनी सोडून दिलं का बॉक्सिंग? नाही ना? काही मिनिटांचा परफॉर्मन्स असतो अगं. त्या क्षणी तुम्ही जे करता ते फसलं म्हणून तुमचा गेम आयुष्यभरासाठी वाईट ठरत नाही ना? कार्तिक, भीती वाटते रे. साहजिकच आहे, वाटणारच ना, आणि वाटायलाच हवी. श्रुती, अगं ही भीती म्हणजेच तुझ्या प्रामाणिकपणाचं प्रूफ आहे. पण आता त्या भीतीला कवटावून बसायचं का? उलट ही भीती घालवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय हे फिलिंगच बऱ्याचदा इतकं छान असतं ना की अर्धी भीती निघून जाते.
तू एक प्रयत्न तर कर, स्वतःला एक संधी तर दे. त्यानंतर जर तुला अपयश आलं ना श्रुती, मी तुझ्यावर अजिबात जबरदस्ती करणार, पण ते अपयश येऊ नये म्हणून तुला ट्रेनिंगला तर जावं लागेल ना. प्लीज, माझ्यासाठी. पण मी आहे ना प्रॉमिस केलंय की मी येईन तुमच्या बरोबर. त्याची काळजी तू करू नकोस, मी समजावे नाही. हवं तर मी स्वतः जाईन तिच्यासोबत, पण तू प्लीज ट्रेनिंगवर फोकस कर. प्रयत्न कर, प्रयत्न कर. सो आता आपण मोड स्विच करायचा. पॅशनेट मोड ऑन. बाकी सगळं मी बघेन, मी बघेन. बर, मी आईना सांगून येते. अगं, आता कुठे जातेस? किती उशीर झालाय बघ. आता झोप. उद्या सकाळी वेळेवर उठायचं आणि क्लबला जायचं. हो म्हटलं ना कार्तिक, कितीदा तेच तेच सांगशील. मग मी पण म्हटलं ना, आई बरोबर मी जाईन आणि तेव्हाच तिला सांगेन. डोंट वरी. मी आलो जरा, एक मिनिट. काय काय झालं कार्तिक? हा हरीजी, बोला ना. हा ते आय एम रिअली व्हेरी सॉरी हरीजी. ते ऍक्च्युली माझ्या घरी एक छोटासा प्रॉब्लेम झाला. त्या गडबडीत मी एक काम करू का? मी उद्या सकाळी तुम्हाला भेटायला येऊ शकतो का प्लीज? हा ठीक आहे, ठीक आहे. हो हो, नक्की येईन. नक्की नक्की. थँक्यू सो मच. आणि खरंच जे काही झालं त्याबद्दल मनापासून सॉरी. कार्तिक, काय झालं? कुणाचा फोन होता आणि असं का रिॲक्ट केलंस तू? काही नाही अगं, नथिंग सिरियस. तू का जागी आहेस अजून? मला वाटलं झोपली असशील. नाही, मला आधी सांग काय झालं. कुणाचा होता फोन? माझ्या गर्लफ्रेंडचा. सिरियसली सांग ना. अगं, कामाचा फोन होता, बाकी काही नाही. पण मग कामाचा होता तर इथेच घ्यायचा ना, बाहेर कशाला जायचं? डाऊट येतोय कार्तिक. श्रुती. अगं, एक काम होतं, ते आज करायचं राहून गेलं. बाकी काही नाही, नथिंग सिरियस. नक्की? हो. अगं, तू अजून जागी काय आहेस? उद्या सकाळी क्लबला जायचंय. माहितीये, झोपते. कार्तिक, मी काय म्हणतो ते, रियाज तू कुठे बाहेर चाललायस का? हो. म्हणजे आजही रियाज नाही? नाही, ऍक्च्युली मी हरिजींकडे चाललोय. तिकडेच जायला निघालोय. आत्ता परत? परत म्हणजे? अरे तू कालच गेला होतास ना, त्यांनी बोलावलं होतं तुला. नाही ना, नाही गेलो. माहित नाही कसं पण डोक्यातून निघून गेलं ग. काय कार्तिक, काय बोलतोस? कळतंय तुला? हरिजींकडे जायला विसरलास? नाही ठीक आहे, तू निघ आता. जा, लगेच जा. बाय, आपण उद्या भेटू. नाही, तू येईपर्यंत मी थांबते ना. नाही अगं, कदाचित येताना मी श्रुतीच्या क्लबला जाईन. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.